नमस्कार मित्रो, आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण हांडाळ आपले सहर्ष स्वागत करते. मित्रो, आपल्याला पाणी आणि झाडं, निसर्ग व इतर शेतकऱ्याच्या गोष्टीची माहिती मिळावं म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो, म्हणजे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. पहा मित्रो, मी आज या अजिंठ्याच्या परिसरात आलेलो आहे. अजिंठ्याचे जे डोंगर आहेत त्या परिसरात आलेलो आहे. एक 2 मिनिटातच मी तुम्हाला अजिंठ्याचा डोंगर पण दाखवणार आहे. पण आता तत्पूर्वी मी एका ठिकाणी थांबलो. पहा मित्रो, या ठिकाणी एक असा नैसर्गिक सुंदर असा बंधारा आहे. पहा मित्रो, आणि पाऊस झालेला आहे. त्या बंधाऱ्यात अतिशय सुंदर असं नितळ पाणी साचलेलं आहे. आणि असे एक छोटी भिंत घातलेली आहे मित्रो. आणि छोट्या भिंतीत पहा मोठा पाण्याचा साठा तुम्हाला दिसतोय. मी परत तुम्हाला जवळून दाखवतो. पहा मित्रो, हे पाणी अतिशय सुंदर असं पाणी या बंधाऱ्यात आहे मित्रो. आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. इथं तसं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या परिसरात काही ठिकाणी पाऊस कमीच आहे, परंतु या अजिंठ्याच्या डोंगराच्या रांगा आहेत त्या रांगामध्ये नेहमी पाऊस चांगला होतो. आणि पहा, या ठिकाणी चांगला पाऊस झाल्यानं पहा ते बंधाऱ्यात स्वच्छ आणि सुंदर असं पाणी. मित्रो, हे पाणी कमीत कमी 6 महिने तरी आटणार नाही असा तो त्याची भौगोलिक स्थिती आहे. तसंच आपणही अशा पद्धतीचे जर आपल्या साईट असल्या तर कमीत कमी खर्चात किंवा श्रमदानातून किंवा लोकसहभागातून आपण जर तयार केले तर निश्चित आपल्या भागात असे जर बंधारे तयार केले तर त्याचं पाणी वाढून आणि आपल्याला पाण्याचा स्टॉक होईल आणि जमिनीतही पाण्याचा साठा तयार होईल. आणि या बंधाऱ्याच्या खालीसुद्धा असलेलं जमिनीचं क्षेत्र म्हणा किंवा गाव, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी किंवा शेतीसाठी लागणाऱ्या विहिरी किंवा इतर स्रोत, निश्चित स्वरूप मित्रो पाण्याच्या स्रोतात वाढ होईल मित्रो. करता आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने पहा, त्याच्यात 1-2 सुंदर असे बदकंसुद्धा पोहताना दिसतात, तुम्हाला दिसत असतील मित्रो. पहा, मी तुम्हाला अजून दाखवतो. सुंदर असे बदक त्याच्यात पोहतात. पहा मित्रो, ते बदकसुद्धा पोहलेले तुम्हाला दिसते. सुंदर असं ते प्राणी बदक. आणि निसर्गातले प्राण्याला हे पशु पक्ष्यांना हे पाण्याचा सुंदर असा उपयोग होतो. आणि आपल्याला हे मानवी जीवनाला प्रत्येक गोष्टीला आपल्याला पाणी लागतं. आपल्या जनावराला पाणी, आपल्या शेतीला पाणी, आपल्याला पिण्याला पाणी. परंतु ते पाण्याचा साठा जोपर्यंत आपण वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला ते पाणी मिळत नाही मित्र. पहा, ते गेले कोपऱ्यात गेले ते बदक. आता पोहत होते पाणी. पानकोंबड्या आपण म्हणतो थोडक्यात त्याला, ते पानकोंबड्या होते मित्र. आणि या ठिकाणी मित्र तुम्हाला मी आता दाखवतो, या भागात मिरचीचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. आणि मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आता मिरचीचं एक मोठं शेत आहे आणि ते शेत मी तुम्हाला दाखवतो मित्र. या ठिकाणी अगदी मी रस्त्याच्या कडेला आहे, अजिंठा घाटाच्या जवळच आहे. आणि आता 1-2 मिनिटात मी अजिंठा घाटात तर डोंगरातच पोहोचणार आहे. तत्पूर्वी हा बंधारा दिसला आणि तो बंधारा खास मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या ठिकाणी त्या बंधाऱ्यात अतिशय सुंदर अशी त्याची रचना होती आणि मी थांबलेलो आहे मित्र. आणि या ठिकाणी तुम्हाला मी मिरचीचं पण शेत दाखवतो. अतिशय मोठं मिरचीचं शेत आहे आणि पाऊस झालेला असल्यामुळं सुंदर असा निसर्ग या भागात फुललेला आहे. आणि या भागात असलेल्या पाण्याच्या नियोजनामुळं या भागात मित्र मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जातं. आता मी तुम्हाला दाखवतो. मोठा असा प्लॉट आहे मिरचीचा. पहा मित्र, हे मिरचीचं पीक आहे आणि त्याच्यावर ते ठिकाणी ड्रमजवळ शेतकरी दिसतात. ते मिरचीवर औषधं फवारणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीचं उत्पन्न या भागात घेतलं जातं मित्र. आणि अतिशय अनेक ठिकाणी पाठीमागे इथे काय अंतरावर गोळेगाव नावाचं गाव होतं आणि त्या गावात मित्र मोठा मिरचीचा व्यापार चालवतो. अनेक राज्यात मिरच्या या ठिकाणावरून जातात मित्र. आणि अतिशय सुंदर असं हे मिरचीचं रोप आणि तो परिसर दिसतो. त्याच्या मागे पहा, काही अंतरावर एक सुंदर अशी टेकडी दिसते मित्र. ते झाड आणि त्या झाडाच्या पलीकडे टेकडी दिसते, सुंदर अशी टेकडी. पहा मित्र, त्या ठिकाणी अतिशय झाडं बऱ्याच अंतरावर आहे.
आणि सुंदर अशी टेकडी, त्या टेकडीच्या बाजूबाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे आणि ते झाडं आहेत मित्र. तर आपणही आपल्या परिसरात जर अशा टेकड्या असल्या तर टेकड्याच्या आजूबाजूला वृक्षारोपण करा, निसर्ग सौंदर्य वाढवा आणि प्रदूषण तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मित्र प्रयत्न करा. आपणही सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त वृक्ष लावा आणि जास्तीत जास्त पाणी अडवा, पाणी वाढवा आणि वृक्ष लावा, वृक्ष वाढवा म्हणजे संख्या वाढवा झाडांची आणि त्याचं संगोपन करा आणि वाढवा. हा मित्र, मी आता त्या मिरचीच्या शेतात आत आलो आणि तुम्हाला दाखवतो मित्र. या ठिकाणी ठिबक सिंचनवर हे मिरच्याचं पीक केलेलं आहे आणि अतिशय अशा मालरानाच्या याच्यावर केलं आहे. परंतु पहा, इकडं मोठ्या प्रमाणात शेतकरी एकमेकाच्या विचारातून मिरचीचं पीक घेतात आणि या भागात अतिशय मिरच्याच्या पिकातून या शेतकऱ्याची मोठी उलाढाल होती आणि त्याच्यामुळं बरेचसे व्यापारी या परिसरात येतात आणि मोठं त्यांचं आर्थिक प्रगती त्याच्यातून होती मित्र. मित्र, या बाजूला माझ्या बाजूला सगळे मिरच्या दिसतात. पहा, तुम्हाला दिसतात सर्व मिरच्याच्या. पहा मित्र, सर्व मिरच्या आता. आणि या ठिकाणी मिरचीचे शेतकरी मालक आलेले आहेत. तुमच्या आहे का मिरच्या? काय नाव आहे भैया? उमर पूरा नाम? उमर खान, हुसैन खान. ये गांव का है क्या, बाहर का है? ऐसा, ये कौन सा गांव है? ये अजंता ही है ना, मतलब अजंठा ही एरिया. कितना खेती है तुम्हारी इधर? ये क्या हाँ ठीक है, हाँ, ये मिर्च के कितना प्लॉट है? ये 3.5 एकड़. 3.5 एकड़ का है. आणि कब उसकी ये करते कब लगाए? कितने महीने हो गए? ये 17 को लगाई. 17 जून नहीं, में. मई. हाँ, हाँ हाँ हाँ. वो कितने दिन तक चलता है? ये अभी चलेगा, अब क्या 2-1 महीने चलेगा मतलब. हाँ, सब इधर मिर्ची वाला वो हरी मिर्ची बेचते हैं ना. हाँ, अरे ये कहाँ से लेके जाते हैं व्यापारी लोग? कहाँ से आते हैं? ये गोलेगांव है नहीं. हाँ नहीं, गोलेगा वो बाहर के है ना. नहीं, वो भी वहाँ की है, गोलेगांव की है, कुछ इधर के. वो वहाँ ये लेके बेचते हैं. हाँ, ये हम वो लेके जाते हैं ना. कितने दिन चलता है मार्केट? हर रोज रहता है क्या? दररोज. हर रोज रहता. गाड़िया भर के वो बाहर गाँव बेचते क्या? हाँ, अच्छा, ये कौन सी है? इसका जात कौन सी है? ये क्या तेजापुर है. तेजापुर बोलते क्या? ये वाली तेजापुर है हाँ. और ये वाली वो है. अभी इसमें कुछ वो ये रोग पड़ेला है ना. हाँ, ये वो रोग की वजह से होगा नहीं ऐसा झाड़. उसके ऊपर दवाई छिड़कने का काम चालू है. हाँ. तेरा भाई है क्या? और क्या है तुम्हारी खेती में? ये मक्का बिका तुम्हारी है क्या? पानी भी नहीं अच्छे है तुम्हारे. ये इधर बंदरा ये किसने, तुमने बनाया? बहुत भारी बंदरा बना है. वो बावड़ी किधर है? उधर है. ये वाली है क्या? हाँ, ये वाली बात. 12 महीने पानी रहता है बावड़ी को, हाँ, कम नहीं पड़ता. नहीं. ठीक है ठीक है. अभी मिर्ची निकलने के बाद क्या करने का? अब मिर्ची निकालने के बाद मक्का हाँ हाँ, और बाद में अगले साल और मिर्ची. और मिर्ची. हाँ हाँ, ठीक आहे ठीक आहे. पहा मित्र, आज आता हे अजंठा जे जगप्रसिद्ध जे लेणे आहेत अजिंठा, त्या लेण्याच्या पहिलं जे गाव लागतं घाट लागण्याच्या अगोदर हे ते अजंठा गाव आहे मित्र. मोठं गाव आहे हे. अजंठा गावात पोहोचलेलो आहे मी आता आणि थोड्याच वेळात मी ते घाटात जाणार आहे. हे पहा, या महामार्गाच्या दोन्ही बाजूला हे अजंठा गाव आहे मित्र आणि अतिशय मोठं गाव आहे. आणि मी तुम्हाला ते मिरचीचं शेत दाखवलं, ते याच गावाच्या शिवारातलं ते मिरच्याचं शेत होतं आणि तिथला तो शेतकरी होता मित्र. आणि अतिशय असं मोठं गाव आहे अजंठा. जसं आपण आपल्या माळशेज घाटात गेल्यानंतर आपल्याला अलीकडे ओतोर, बनकर फाटा आणि अनेक गावं लागतात अलीकडचे आणि नंतर आपण घाटात जातो, त्या पद्धतीचे हे अजंठा गाव आहे मित्र. आणि नंतर ते घाट लागतो आणि घाट उतरून गेलं का त्या रोडच्या डाव्या हाताला अजंठाचे त्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत मित्र. आणि ते लेण्या मी फार पूर्वी पाहिलेल्या आहेत.
आणि त्यामध्ये भगवान गौतम बुद्धाचे काळामधील त्या बौद्ध लेण्या असत, असे अतिशय सुंदर असे लेण्या येतात आणि खूप जुने येतात. त्याचा इतिहास कधीचा आहे ते मला जास्त सांगता येणार नाही, परंतु अतिशय जुन्या भव्य अशा त्या लेण्या आहेत. त्या लेण्याला जर जाण्याचा योग आला तर मित्र मी ते लेण्याचा परिसरही तुम्हाला दाखवील, परंतु आता जातो का नाही हे सांगू शकत नाही. पण आता हे अजिंठा गाव हे आहे मित्र, आणि आता हे गाव संपत आलेलं आहे आणि थोड्याच अंतरावर तो अजिंठ्याचा घाट चालू होतो मित्र. आता तुम्हाला मी अतिशय निसर्ग संपन्न असा तो घाट आहे आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मोराचा आवाज. पहा मित्र, या ठिकाणी मोराचा आवाज येतोय, ते तुम्हाला येणार नाही, माईक लावलेला असल्यामुळं तुम्हाला तो येणार नाही आवाज. पहा आता घाट सुरू झालेला आहे मित्र. पहा या घाटातून मी तुम्हाला निसर्ग अतिशय सुंदर असं, पहा घाटात आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि समोरचं बघा तुम्हाला अतिशय घाटातलं सुंदर असं दृश्य तुम्हाला दाखवतो. बघा बाजूचं घाटात अतिशय सुंदर असं दृश्य घाटातून दिसतं मित्र. तुम्ही पाहत असताना सुंदर असं घाटातलं ते दृश्य तुम्हाला मी दाखवतो मित्र. या ठिकाणी पहा मित्र, अतिशय निसर्गरम्य असे दृश्य आणि दरा आहे मित्र. हे याच दऱ्यामध्ये खालच्या बाजूला त्या बौद्ध लेण्या आहेत आणि या ठिकाणी अतिशय चांगलं दृश्य आहे मित्र. पहा सुंदर असे दृश्य आहे. समोरचं पहा सुंदर असं दृश्य दिसतंय ना ते. पहा मित्र तुम्हाला घाटातले हा दृश्य, सुंदर असे झाडं आणि हा घाट आहे मित्र. पहा निसर्गाने संपन्न असा हा घाट आहे आणि पूर्ण घाटात हिरवा असा शालू आहे मित्र. पहा घाटात आणि अनेक वाहनं येतात जातात आणि अनेक टुरिस्ट या घाटात मित्र पर्यटक नेहमी फिरायला येत असतात. सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार अगदी अतिशय गर्दीचा वार असतो. घाटाच्या बाजूला पहा ते पूर्ण निसर्ग असा बहरलेला आहे. पहा मित्र किती वृक्ष आहेत आणि ते कोणी लावलेले असतील, परंतु मित्र हे सगळं नैसर्गिक आहे. हे निसर्ग फक्त आपण मानवाने त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही म्हणून ते निसर्ग टिकून आहे. आणि आपण आपल्या भागातील झाडं हे आपण केलेल्या हस्तक्षेपामुळं झाडं नष्ट झालेली आहेत, परंतु या ठिकाणी पूर्वीपासूनच तो निसर्ग आहे आणि त्याच्यावर कुणी त्याच्यात हस्तक्षेप केलेला नाही. तर हे झाडं आहे पहा, हे अतिशय सुंदर असे वळणं आणि झाडं येतं आणि रस्ता वळलेला सुद्धा समजून येत नाही या झाडामुळं आणि अतिशय सुंदर असं देखणं रूप या झाडाचं आणि या घाटाचं दिसतं मित्र. आणि असा सुप्रसिद्ध असा हा घाट आहे मित्र, आपला अजिंठ्याचा घाट. आणि आपल्या पर्यटन महामंडळाच्या यादीतला आणि तिथलं जे प्रसिद्ध लेणे असल्यामुळं या घाटाला अतिशय महत्त्व आहे मित्र. आणि याला अजिंठ्याच्या डोंगर रांगा पण म्हणतात या परिसराला. आणि या डोंगर रांगात नेहमी वारे आडून चांगला पाऊस पडतो मित्र आणि झाडं असल्यामुळं त्या पावसासाठी अतिशय पोषक असं वातावरण तयार होऊन चांगला या परिसरात पाऊस होतो मित्र. आणि त्याच्यामुळे हे झाडं आणि या परिसरातील शेतकरी चांगले आपली शेती करतात. तुम्हाला मी दाखवलं मित्र मगाशी मिरचीवाला शेतकरी, अनेक प्रकारचे असे पिकं आहेत आणि त्याच्यातून त्यांची निश्चित स्वरूपात प्रगती होती. चांगली शेती करणाऱ्या शेतकऱ्याची प्रगती होती. काही लोकांना थोडी शेती असते त्याच्यातून त्यांची प्रगती करता येत नाही, भांडवल मिळत नाही आणि त्याच्यातून आत्महत्येसारखे प्रकार वाढतात मित्र. परंतु शेतकऱ्याने त्याचं आत्महत्या करणं हे त्याच्या मागील पर्याय किंवा उपाय नाही मित्र. आपल्या परिसरात जर शेतकरी असतील तर मित्र त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा आणि त्यांच्या अडीअडचणी असले तर समजून घेऊन त्यांचं समुपदेशन करून त्या अडचणीपासून त्यांना परावृत्त करा मित्र, मदत करा. शेतकरी हा अशिक्षित असतो, त्याला कायद्याचं ज्ञान नसतं किंवा इतर गोष्टीचं ज्ञान नसतं आणि त्याच्या अशिक्षितपणातून त्याच्याकडून काही गोष्टी घडतात. परंतु आपण जर त्याला निश्चित मदत केली आणि त्याचं जर समुपदेशन केलं तर निश्चित मित्र शेतकऱ्याला सुद्धा
त्याच्यातून मार्ग मिळून तो आपली सुधारणा करेल. आणि आपली जी समाजरचना आहे मित्र, ही पूर्ण ग्रामीण भागातली आहे. आपण जरी शहरात आलो असलो तरी आपलं मूळ स्वरूप हे ग्रामीण भाग आहे. आपल्या ग्रामीण भागात आपलं जन्मस्थान, आपले आईवडील पूर्वज ते असतात. आपण कामानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त शहरात आलेलो असतो, परंतु त्यावेळी आपले अनेक नातेवाईक हे ग्रामीण भागात खेड्यातच असतात आणि ते आपली शेती करून उदरनिर्वाह करीत असतात. परंतु त्यांना नेहमी अनेक अडचणी येत असतात. वेळेवर पाऊस पडत नाही, पाणी नसतं. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.